महाराष्ट्राच्या सामान्य माणसापर्यंत पोहोचला आणि ती संतापाची दखल घ्यावी लागली। अभिनेता राहुल सोलापूरकर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातल्या सुटकेबाबत त्यांनी आक्षेपार्ह विधान केलं। त्यांच्या ज्या भावना होत्या त्या भावनांच्या आज शिवप्रेमींच्या मनात संताप निर्माण केला आणि आज त्या संतापाच्या उद्रेकाच्या नंतर राजकीय विश्वातून उमटलेल्या त्या तीव्र प्रतिक्रियांच्या नंतर राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली, पण दिलगिरी शिवप्रेमींना मान्य नाही। राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आज देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत शिवप्रेमींनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे। दिलगिरी नाही, माफी हवी हा स्पष्ट त्यांचं मागणं आहे। इतिहास रंजक कसा केला जातो यासाठी काय काय गोष्टी भरल्या जातात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो, पण हे बोलण्याच्या नादात लाच या शब्दामुळे जर शिवभक्त शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो। राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केलेली ही दिलगिरी शिवप्रेमींच्या पचनी पडली नाहीये। ही दिलगिरी नसून केवळ दिखावा असल्याचं सांगत राहुल यांनी नाक रगडून महाराजांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी करत पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार आंदोलन केलं। कायमच हा नवा अनाजी पंत या पुण्यामध्ये जन्माला आलाय, त्याला ठेचून काढल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाहीये। राहुल सोलापूरकरनी नाक घासून माफी मागितली नाही तर त्यालाही त्याच पद्धतीने आम्ही उत्तर देणार आहोत। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे येऊन नाक रगडून माफी मागितली पाहिजे। शिवसेना उभाटाच्या शिवसैनिकांनी निदर्शनं करत राहुल यांच्या घराकडे कूच केली, मात्र पोलिसांनी त्यांना अडवल्याने गनिमी काव्याने ते राहुल यांच्या घरावरती धडकले। पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिथेच ठिय्या मांडला। या गृहमंत्र्यांना या बीजेपीच्या सरकारला विनंती आहे, तो जर आमच्या दैवताचा अपमान करतोय तर तुम्ही त्याला अटक करा, त्याच्यावरती कारवाई करा। अरे आम्हाला का अडवताय? भूमिका सादर करतो मला अक्कल नाही का? छत्रपतीबद्दल काय बोलायचं नाही? राहुल सोलापूरकरांनी लाच घेऊन हे भाषण केलं नाही कशावरून? ही जी मुलाखत दिली ही राहुल सोलापूरकरांनी 100% लाच घेऊन दिली। साधारण तासभर शिवसैनिकांनी राहुल यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शनं केली। त्यानंतर मात्र पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढलं। राहुल हे घरात नसल्याचं सांगत पोलिसांनी आंदोलकांना पांगवलं। पोलिसांचं म्हणणं आहे की राहुल सोलापूरकर आता घरामध्ये नाहीये, त्यामुळे राहुल सोलापूरकर कुठं काय असं ना त्याला शिवसेना पकडणार आणि त्या तोंडाला काळं पासणार। तो जे करतोय ना, जो गप्पा मारतोय ना त्याला काळं पासल्याशिवाय त्याला कळणार। आंदोलन संपलं हा दिसन तिथं मारणार, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा दरड आम्ही यांच्याकडनं होतोय आणि तो सहन केला तर जाणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये काही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत। शिवप्रेमींप्रमाणेच खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा आक्रमकपणे आपला संताप व्यक्त केला। तर राहुल यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी अमोल मिटकरींनी केली। कुठल्याही क्षेत्रात जरी काम करणारे असतील तर कोणालाही मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना ठेचून त्यांना गाडलं पाहिजे। ते म्हणतो ना आपण, ही चूक नाही तर घोड चूक आहे आणि त्याला माफी असूच शकत नाही। अशी अकलेचे तारे तोडण्याची हिम्मत सोलापूरकर नावाच्या एका विकृताची झाली कशी? महाराष्ट्र सरकारला, विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी, आपल्याला विनंती आहे की या नराधमावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल होण्याकरता आपण निर्देश द्यावेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पेटारे बिटारे काही नव्हते। आग्र्याहून लाच देऊन त्यांनी सुटका करून घेतली। या राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याने वादाला सुरुवात झाली। त्यांच्या माफीची मागणी करत राज्यभरात संतापाची लाट उमटली। त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, मात्र त्यावरूनही उद्रेक झाला असून हा वाद लवकर शमण्याची चिन्ह आता तरी दिसत नाहीये। पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।